नमस्कार मित्रांनो, मी राहुल भाई पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतोय। तर मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असणार। तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवारी आज काहीतरी एक रेसिपी बनवायचा मूड आला। तर रेसिपी काय बनवायची? आता आपण तर रेसिपी सर्व बघितलेल्या आहेत, मच्छीच्या रेसिपी पण खूप साऱ्या झाल्या, चिकन मटन तर तशा रेसिपी होतच असतात। तर आज तुमच्यासाठी खूप वेगळी आणि युनिक रेसिपी घेऊन आलोय। तर आजची रेसिपी असणार आहे प्रॉन्स समोसे। आता हे प्रॉन्स समोसे काय, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यू राहायला लागेल। आणि आपण आता निघालोय पनवेलच्या फिश मार्केटमध्ये। तर अगोदर आपण पनवेलचं फिश मार्केट बघणार आहोत। पनवेलच्या फिश मार्केटला कोणत्या प्रकारची मच्छी भेटते, काय मच्छी भेटते आणि आपल्याला तिथं प्रॉन्स कसे भेटतात ते घेऊन यायचे आहेत आणि बघणार आहोत आपण पनवेलच्या फिश मार्केटचा आजचा रेट काय येते। तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला आज एक युनिक आणि मस्त रेसिपी बघायला भेटेल। तर चला मग व्हिडिओ बघत राहा। आपण पनवेलच्या फिश मार्केटमध्ये जाऊन येऊ पटकन आणि मग तुम्हाला रेसिपी कशी होते ती बघूया। तर चला। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पनवेलच्या फिश मार्केटमध्ये आणि फिश मार्केटला पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे गाडी इकडे पनवेल हॉस्पिटलच्या इकडे पार्किंग केले। कारण हे बघा, जर तुम्ही रोडवर पार्किंग केली तुमची गाडी टोविंगवाले घेऊन जाऊ शकतात, त्यामुळे पार्किंग सेफली पार्किंग करा पनवेल कोलीवाड्याच्या इथे। आता तर हा पनवेल कोलीवाड्याचा सर्कल आणि आता आपण पनवेल कोलीवाड्यामध्ये पोहोचलो। या टोविंगच्या मुळे आपण गाडी मागे पार्किंग केली। तर आता आपण झाला आतमध्ये जाऊ, कोलीवाडा बघू कसं आहे। तर मित्रांनो, रोडपासूनच तुम्हाला फिश मार्केट स्टार्ट होतो, रोडवर पण असतं। पुन्हा स्टार्ट झालंय। तर इथे गाडीचे मासे आहेत, कसे 120 रुपयाला आहेत वाटा पूर्ण। 100ला दे, नको 100 रुपयात देते पण नको मला, तो नाही घ्यायचा। इथं बारीक बारीक कुपे पण आहेत, इकडे मांदेले आहेत छोटे, नको मांदेले। हा कुठला मासा आहे? तर मित्रांनो, कोलीवाड्यात तुम्ही गर्दी बघता किती आहे ती। आज रविवार आहे, खूप जास्त गर्दी आहे। इकडे पोटी कापटी मावशी, बोंबील पण आहेत, इकडे इंग्लिश मासे, खूप आणलेले मग। तर मित्रांनो, तुम्ही गर्दी बघू शकता, खूप जास्तच गर्दी आहे, रविवार आहे म्हणून। तर कशी काय मच्छी आहे पूर्ण। तर टायगर कॉल बी बघायला भेटेल तुम्हाला। हलवा बघा। तर मित्रांनो, इथं सुरमईची बोटी बघू शकता तुम्ही, बिगर काट्यावाली, 120 रुपये बोटी। 100ला देते मावशी। आणि इथं पापलेटचे वाटे आहेत मावशी, कसे आहेत पापलेट? 300 रुपये, 300 रुपये आहेत पॉपलेट त्याच्यामध्ये। 250 रुपयाला भेटतील तुम्हाला आले तर डिस्काउंटमध्ये। आणि इथं कुठला तरी हा वेगळाच मासा आहे। हा कुठला मासा आहे? सरगम। आणि तो एक भारी मासा, एक क्रू आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघता टोल किती मोठे आहे, कितीला आहे? 600 रुपयाला टोल आहे, म्हणजे साईजनुसार। आणि इथे या टाया आहेत, या टायांचा वाटा कसा आहे? हा कसा वाटा आहे? 100 रुपयाला वाटा आहे चिंबोऱ्यांचा पण। आणि इकडं पण मच्छी, इथं सुरमई आहे। तर मित्रांनो, खूप जास्त गर्दी आहे इथे, त्यामुळे व्हिडिओ पण नीट करायला भेटत नाही। इथं वाई कसे आहेत आई? वाईचे बोट आहे 100 रुपये, 100 रुपयाला एक बोट आहे, 100 रुपयाला एक बोट आहे त्याच्यामध्ये। इथे पण तुम्ही बघू शकता इंग्लिश मावशी। इंग्लिश कसे दे? हा कितीला आहे? इथं मित्रांनो, गर्दी बघू शकता तुम्ही, खूप जास्त गर्दी एकदमच। आणि खूप तर इथं मावशीकडे वाटे आहेत पॉपलेटचे, सुरमई जोडी
400ला जोडी आहे, 200ला वाटा आहे. हा 200ला वाटा आणि सुरमईची 600 रुपये जोडी आहे. 300ला वाटा आहे. 300ला वाटा आहे याच्यामध्ये. आणि डिस्काउंट काय आहे का नाही डिस्काउंट होईल आमच्या व्ह्युअर्सला? घ्यायला आल्यावर डिस्काउंट होईल. हा घ्यायला आल्यावर डिस्काउंट पण भेटेल तुम्हाला. कमी करून पण मच्छी असेल तशी. आता आज वेगळी आहे, आता तुम्हाला ही पुढच्या वेळेला हीच भेटेल सांगू शकत नाही. मित्रांनो आपण फिश मार्केटमध्ये आलो होतो तर पनवेलचं फिश मार्केट बघतच होतो तर आपल्याला आपलेच मित्र यूट्यूबवर भेटलेले आहेत एक निखिल जोशी म्हणून. तर दादा काय नाव आहे चॅनलचा? निखिल जोशी ट्रॅव्हल. तर याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, खूप सारा प्रेम द्या. आणि याच्या चॅनलवरती पण तुम्हाला फिश मार्केटची लवकरच व्हिडिओ बघायला भेटेल आणि खूप चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील. तर नक्की सबस्क्राईब करा. आपण बघू पुढचं फिश मार्केट कसं काय आहे ते. अजून फिश मार्केट बरंच फिरायचं आपल्याला आणि खूप जास्त गर्दी आहे. गर्दी असल्यामुळे नीट व्हिडिओ करायला नाही भेटत. तर बघू जेवढी व्हिडिओ करायला भेटतं तेवढी पटापट करतो आणि मग आपल्याला घरी पण जायचं आहे पटकन मच्छी घेऊन. तर चला मग आपण व्हिडिओ पुढची बघू काय काय आपल्याला मच्छी बघायला भेटतं. इथं कोलंबी बघायला. तर मावशी कशी कोलंबी आहे? कशी कोलंबी आहे? 400 रुपये किलो आहे. इथे तुम्हाला चांगल्या याच्यात भेटेल. आणि पॉपलेटचा हा वाटा कसा आहे? 300 रुपयाला वाटा आहे. हा आज 300ला आहे, उद्या कितीला असेल माहिती नाही. इकडे तुम्ही बघता मांदेल्याचा वाटा आहे आणि 50 रुपये वाटा मांदेल्याचा. तर हा मासा बघू शकता तुम्ही. कुठला? डांगोरी मासा आहे. कसला काय त्याचा काय आहे आणि कसा काय असतो तो मासा? एकच काटा असतं का? खायला पण टेस्टी असतं ना. तर हा डांगोरी मासा बघू शकता. सुरमई सारखाच असतं ना. हा सुरमई सारखाच असतं. तर आले मार्केटला तर या मावशीकडून नक्की घ्या. तर इथं माकुल बघतो आपण. तर 300ला वाटा आहे. 300 रुपयाला वाटा आहे. 2 वाटा 250ला. किलोवर घे 400. आणि ही एवढी मोठी कितीला आहे? 600 रुपयाला आहे. आणि तुम्हाला जर किलो पाहिजे असेल तर किलो पण घेऊ शकता. आणि ही बघा कशी भारी सजवून ठेवलेली आहे इथे. आणि हा तुम्ही बघू शकता शिंगाडा आहे ना यो ना, शार्क, बेबी शार्क, मुशी. हा बेबी शार्क. आणि हे काय? माकल्याचे तुकडे ठेवलेले आहे तिथं. तर मित्रांनो इथं पाकड बघता तुम्ही. कितीला पाकड आहे? 70 रुपयाला एक. एकदम स्वस्त पाकड आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो इथं रावस बघता आणि सुरमई. तर मावशी रावस कितीला आहे? रावस कितीला आहे? 400 रुपये. आणि सुरमई 500चे. आणि इथं वामीच्या पण बोट आहे. तर इथं पण रावस आहे आणि सोललेली कोलबी आहे मावशीकडे. तर मावशी सोललेली कोलबी कशी आहे? 200चा वाटा आहे, 150ला देतील आजच. आपण उद्या आता नाही सांगतायत कितीला येतो. हा रोज पण का? 50ला वाटा, 25ला वाटा. भाव असेल तसा रोजचा वेगवेगळा असेल. रावस 200ला. रावस 200ला आहे का? आता 900ला आहे. रोजचा 200ला. रविवारी महाग. रविवारी महाग असतं, बाकीचे दिवस स्वस्त असतात. दिवस असतात 200 रुपये. 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. कसा स्वस्त आहे? तसा इथंच स्वस्त आहे आता. तलोजाला कसा स्वस्त आहे? हा तलोजाला स्वस्त भेटतं, तसा इथं पण स्वस्त का? तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही पनवेल महानगरपालिका फिश मार्केट. खूप सारी मच्छी तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि खूप जास्त मच्छी आहे इथे. आणि गर्दी पण तेवढीच आहे. बघू शकता खूप जास्त मच्छी आहे आणि खूप जास्त गर्दी आहे. आणि मच्छी पण स्वस्त आहे इथं. स्वस्त मच्छी मावशी सांगतो स्वस्त मच्छी आहे इथे. तुम्ही बघू शकता प्रॉन्स कोलंबी आहे, सुरमई आहे, पॉपलेट आहेत. आणि ही पण सुरमईच आहे ना? ही पण सुरमई आहे. इथे पण तुम्ही बघू शकता खूप मोठी मोठी मच्छी आहे. तर इथे इंग्लिश तुम्ही बघू शकता आणि माकले आहेत. मावशी माकले कसे आहेत? 300ला आणि 250ला. आणि आहे इंग्लिश 200 रुपये त्याच्यामध्ये. स्वस्त मच्छी आज रविवार असून पण खूप जास्त स्वस्त मच्छी आहे. या सर्व इकडे मच्छी घ्यायला.
इथे पण तुम्हाला बघू शकता रावस आहेत, पॉपलेट पण मोठे मोठे पॉपलेट आहेत. इथे सुरमई आहे, कोलबे आहे. मावशी पॉपलेट कसं आहे? पॉपलेट मोठा 1000ला आहेत पॉपलेट आणि मस्त मोठे आहेत, स्वस्त आहेत, एकदम स्वस्त आहेत. आज रविवार असतो. तर मित्रांनो इथं सुरमईची बोटी मच्छी कापले. तर कितीला आहे सुरमईची? 100 रुपयाला आहेत बघा. इथं मस्त कापून ठेवल्यात याच्यात, स्वस्त आहे. आणि इकडे खूप मोठी मोठी मच्छी आहे. इथं तुम्हाला टायगर कोलबी पण बघायला भेटेल, टायगर प्रॉन्स. आणि हे कसे आहेत मावशी टायगर प्रॉन्स? 600 रुपये वाटा, 500ला येईल तुम्हाला आलं तर. या आणि या मावशीकडून घेऊन जावा. आणि इकडे बोटे आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथं पापलेट वाटे आहेत, सुरमई. ही काय बलक, करली हा. इथं करली पण आहे. करली कशी आहे ते? हा 200 रुपयाला एक. 200 रुपयाला एक. आज बरीच मच्छी स्वस्त आहे सगळं. या सर्व यांनी मच्छी इथून घेऊन जातात. स्वस्त मच्छी आहे त्यामध्ये. इथं आई पण बसल्यात. आईंच्या जवळ पण बोटे आहेत. इथं बघू शकता 50 रुपये बोटी. वावीची बोटी 50 रुपये. आणि दुसरी कुठली आहे ती पण 50ला बोटी. उरण मार्केटला सर्व स्वस्त मच्छी भेटते. खूप जास्त स्वस्त आहे मच्छी. सर्व या इकडे उरण मार्केटला आणि मच्छी खूप सारी घेऊन जा. आज रविवार असून पण जास्त स्वस्त मच्छी. तर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये घुसा, तुम्हाला एकविरा आईचं दर्शन घ्यायला भेटेल. तर मस्त आई एकविरा माते की जय. तर एकविरा आईचं दर्शन घेऊ आणि आपण पुढचं अजून. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप गर्दी, आतमध्ये पण खूप जास्त गर्दी आहे. आणि इकडे मावशी जवळ हे काय मावशी मच्छी? मोदक. आणि बोटी कसली आहे? तार माशाची बोटी आहे. कितीला आहे ती? एक पीस 100ला आहे. स्वस्त आहे. आणि इकडे हलवा पण आहे, तर हलवा पण घेऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे किती मोठी सुरमई आणि जिताडी आहे वाटतं. ही दादा जिताडी आहे का ही? हा जिताडा बघू शकता किती मोठा आहे. तर हा बघू शकता जिताडा किती मोठा आहे. हा जिताडा किती किलो आहे? 8 किलोचा जिताडा आहे. कितीचा आहे हा? कसा किलो आहे? 1000 रुपये किलो आहे. म्हणजे 8000चा आहे हा जिताडा. कापून कमी होईल. हा. तर मित्रांनो तुम्ही इथं कोलबी बघू शकता. ही वेगळीच कोलबी आहे. आणि ही टायगर तुम्ही बघू शकता. साईज काय मोठी आहे हिची. हातावर पण मावत नाही एवढी मोठी आहे. आणि याच्यामध्ये ही कुठली कोलबी आहे? समुद्राची टायगर प्रॉन्स. कशी किलो आहे ती? 1000 रुपये किलो प्रॉन्स आहेत. आणि खूप जास्त मोठे हो. बघा तुम्ही बघू शकता जास्त मोठे आहे. 1000 रुपये. आणि हा हलवा आहे इथे. नाही कलेट आहे ना, हा कलेट आहे. आणि तिकडे हलवा. तर मित्रांनो आपण आता कोळीवाडा फिरतच होतो. तर फिरता आपल्याला बरीच मच्छी बघायला भेटली. आणि खूप जास्त स्वस्त मच्छी आहे इथे पनवेल कोळीवाड्यामध्ये. तर आपल्याला समोर इथे जिताडी, एक मोठी जिताडी बघायला भेटले. तर आपण त्या दादाला विचारू जिताडी कशी काय भाव आहे आणि त्याही या मच्छी मार्केटमध्ये या मच्छी मार्केटबद्दल काय बोलतात ते पण आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता इथे किती मोठी जिताडी आहे. आणि इकडे पण 8 किलोची जिताडी आहे आणि 1000 रुपये किलो जिताडी आहे. तर काय बोलाल, मच्छी एवढी मोठी जिताडी कुठून आणली? मुंबईवरून आणलेली आहे. तर इथं सर्व मच्छी मुंबईचीच येते का? सर्व कुलाब्याची मच्छी येते इथे. आणि आपल्या पनवेल फिश मार्केट आहे. आम्ही होम डिलिव्हरी पण करतो. होम ऑर्डर भेटेल काय पाहिजे ते पण घेऊ शकतो. हां तुम्हाला मच्छीची होम डिलिव्हरी पण भेटेल. म्हणजे लग्नाची कोणाची ऑर्डर असेल तुम्हाला, काही जण आता मच्छी पण ठेवतात लग्नासाठी हळदीला. तर तुम्हाला इथे मच्छी होम डिलिव्हरी पण भेटेल. मच्छी भेटेल काय पाहिजे ती वस्तू भेटेल. कोणती पाहिजे ती मच्छी तुम्हाला भेटेल इथे. फोनवरती ऑर्डर द्या, तुम्हाला घरपोच मच्छी येईल. अजून काय मार्केटबद्दल काय बोलाल तुम्ही? मच्छी इथे भेटेल कुठे भेटत नाही. चांगली मच्छी काय पनवेलमध्ये. आणि मार्केटचं टायमिंग काय आहे ते पण सांगा. टायमिंग आहे 8 वाजता येते सकाळी. चालू किती वाजता होतो? 8 वाजता सकाळी. सकाळी 8 वाजता चालू होतो आणि नंतर 2 वाजता बंद होतो. दुपारी 2 वाजता बंद होतो आणि परत संध्याकाळी 5 वाजता चालू होतं.
संध्याकाळी 5 वाजता चालू होतो ते रात्री 10 वाजेपर्यंत 9-10 वाजेपर्यंत चालू असतो. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि अशा मोठ्या मोठ्या मच्छी इथून घेऊन जा. आपले दादा भेटतील इथे, यांच्याकडून पण मोठी मोठी मच्छी घेऊन जा. आणि तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये किती गर्दी आहे. इकडे मावशी पण आहे, त्यांच्याकडे प्रॉन्स वगैरे पण खूप मोठे मोठे आहेत, हलवे आहे यात. तर मित्रांनो आपले सबस्क्राईब भेटलेले आहेत, तिथं आपल्या फॅमिलीमधले एक मेंबर भेटलेले आहेत. तर त्यांना आपण विचारू का या फिश मार्केटमध्ये कशी मच्छी भेटते आणि त्याही कधी बसून मच्छी घेतात. तर काय सांगाल तुम्ही, फिश मार्केटमध्ये कधी बसून मच्छी घेता आणि कशी मच्छी भेटते? पनवेलमध्ये मी नेहमीच मच्छी घेतो. माझं हॉटेल आहे श्रद्धा हॉटेल जरीमरी आहे. मी या मावशीकडून नेहमी मच्छी चांगली फ्रेश असल्यामुळे शक्यतो इथूनच मच्छी घेत असतो. ओके. आणि मच्छीचा रेट वगैरे कसे असतात इथं? मावशीचे रेट हाय आहेत पण मच्छी एकदम फ्रेश असतो. ओके. तुम्हाला इथं मच्छी दरवेळी फ्रेशच भेटते ना? फ्रेश फ्रेश. तर आणि व्हिडिओ आपले बघता का दररोज? तर मित्रांनो तुम्ही ऐकलंच, आपले सबस्क्रायबर पण होते, तर त्याही पण इथूनच मच्छी घेता आणि मच्छी खूप स्वस्त दरात भेटते इथे आणि फ्रेश पण मच्छी असते. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा इकडे फिश मार्केटला आणि खूप स्वस्त दराने मच्छी आणि फ्रेश मच्छी घरी घेऊन जा. तर चला बघू आपण पुढे अजून काय काय बघायला भेटतं आपल्याला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पॉपलेट किती मोठा आहे, आपल्या हातापेक्षा मोठा पॉपलेट आहे. आणि इकडे सुरमई आहे. तर मावशी कसा आहे पॉपलेटचा वाटा? 1500 रुपये किलो आहे. आणि हा कसला डोका कापलाय? सुरमई मोठी आहे ही. आणि इकडे पण मोठी सुरमई आहे. ही किती किलोची आहे? 10 किलोची सुरमई आहे इथे. कशी किलो आहे ती? आणि 1000 रुपये किलो आहे सुरमई ही पण. तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, हा हलवा आहे इथे, इथं जिताडी आहे आणि हा ताम मासा आहे आणि तिकडे पॉपलेट पण आहेत. तर ते पॉपलेट कसे काय किलो आहेत? 800 रुपये किलो आहेत. आणि प्रॉन्स टायगर प्रॉन्स तुम्हाला 500 रुपये किलो भेटेल. आणि हा हलवा कसा किलो आहे तो? 800ला एक पीस येईल ती. आणि सुरमई पण 800 रुपये किलो आहे. मस्त मोठ्या मोठ्या सुरमई आहेत. तिकडे एक मोठी सुरमई आहे. आणि आहे पॉपलेटचे इथे मोठे मोठे हे कसे आहेत? आणि 1500 रुपये किलो आहे पॉपलेट आहे. खूप सारी मच्छी. आणि इथे डोके कापून लावले आहेत. तर मित्रांनो आता आपण फिश मार्केट बघून झाला. आता आपण निघालो आहे घरी जायला. खूप जास्त गर्दी आहे त्यामुळे जास्त व्हिडिओ काय करायला भेटत नाही. आणि आपण जाऊ आता फिश मार्केट घरी जाऊ आणि मग बघू आपली रेसिपी कशी होते ते. तर चला आता घेतलेले कोलबी आपण आणि भेटू आपण आता घरी. तर मित्रांनो इथं तुम्हाला तांदळाच्या भाकरी पण भेटतील जर मच्छीच्या मार्केटच्या बाहेर आलो तर. आणि मावशा कितीला एक भाकरी आहे? 15 रुपयाला एक भाकरी. तुम्हाला चिकन पण भेटेल. आणि अजून काय असतं? हा दररोज मावशी इथं बाहेर बसलेले असते, मार्केटच्या बाहेरच बसलेले असतात. तर तुम्हाला इथं भाकरी, चिकन, मटन, सुकी मच्छी सर्व काही भेटेल. या मावशीकडून नक्की घ्या. आणि भाकरी तांदळाची घरगुती भाकरी. चला. तर मित्रांनो हे त्यांच्या इथून दरवेळी भाकरी नेतात. तर भाकरी कशी असतात दादा? भाकरी. आणि बाकी चिकन मटन काय असतं ते? हा ते पण मस्त असतं बोलतात. तर चांगलं असतं ना सर्व? हो. रोज खाता ही मावशी मच्छीवाली मावशी आहे. तर रोज यांच्याकडूनच घेऊन भाकरी मच्छी खायत असते. तर मित्रांनो आपल्याला इथे आता समोसा पट्टी घ्यायची. आपण समोसा पट्टीने समोसे बनवणार आहोत. तर ती आपल्याला भेटते इथे मम्ममध्ये, तिथून आपण घेणार आहोत. तर मित्रांनो ही घेतली आपण समोसा पट्टी. तर मित्रांनो आताच पनवेलच्या कोळीवाड्यातून आपण आलो आणि तिथून आणले ही कोळंबी, लाल कोळंबी आणले. तर अश्विनीने ते सोलायला घेतले
आता ती साफ झाल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघू काय ते. आज तुम्ही नवीन रेसिपी बघता तर कंटिन्यू राहता. तर मित्रांनो आत्ताच इथे कोळंबी सोडून झालेली आहे पूर्णपणे आणि ही आपली रेसिपीची मटेरियल. तर त्यामध्ये घेतलेले आहेत कांदा कापलेला आहे, 1 कांदा कापला आहे. इथं अद्रक लसूण आहे, मिरची, कोथिंबीर, हळद, मसाला, गरम मसाला आणि मिरची पावडर कलर येण्यासाठी घेतलेले आहे. आणि ही आहे आपली समोसा पट्टी, आजचा समोसा. तर चला मग आपण आता तयारी करू, म्हणजे आता पुढची प्रोसिजर काय बघू. तर मित्रांनो इथे आता अश्विनीने तव्यामध्ये तेल टाकायला घेतलं आहे. आता हे तेल टाकलेलं आहे. आता पुढची प्रोसिजर आपल्याला अश्विनी सांगेल एक एक काय करायचं आहे ते. आता ह्याच्यात कांदा टाकलाय. किती कांदा घेतला होता तो? 1 कांदा घेतला होता. ब्राऊन करू आपण कांद्याला आणि मग त्याच्यानंतर लसूण मिरची टाकू. ओके. आता तो कांदा थोडासा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊ तव्यामध्ये. तर तो लालसर थोडासा झाल्यानंतर मग पुढचे काय काय मटेरियल टाकायचं ते आपण बघूच. तर व्हिडिओला तुम्ही बघतच राहा. तेल मी थोडाच घेतले कारण ग्रेव्हीच्या बाहेर आपला तेल निघण्याने पाहिजे, त्यासाठी तेल थोडाच घेतले. आता आपण अद्रक आणि मिरची टाकू. आता त्याच्यात अद्रक आणि मिरची टाकले. आता कांदा फ्राय झालाय तर आता आपण त्याच्यात सर्व मसाले टाकू. असा कांदा लालसर झाला की त्यात मसाले मिक्स करायचे, म्हणजे मग मसाले जास्त कांद्यासोबत जळून जात नाही. आता ते नॉर्मल मसाल्यांचा फ्लेवर तसाच राहील. आणि मी आता थोडंसं पाणी टाकते त्याच्यात. आणि त्यात थोडंसं आता पाणी टाकलंय. तो पाणी कशासाठी? जराशी शिजलेली मस्त होतं ना, सगळ्या कोलंबीला लागलं नाही तर पूर्ण ती ड्राय झालेली आहे, त्यासाठी थोडंसं पाणी घेतलं. ओके, म्हणजे तो सर्व मसाला कोळंबीला लागण्यासाठी पाणी थोडंसं मिक्स केला आणि थोडीशी ग्रेव्ही आपली होईल, ती ग्रेव्ही होईल त्याची आपल्याला जशी हवे तशी. तेल जास्त नको ना म्हणून. आता आपण त्याच्यात कोलंबी टाकून घेऊ. त्याच्यावर मी लिंबू पिळून ठेवला होता एक. मीठ पण आपण लगेच टाकू. चवीप्रमाणे मीठ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपली कोळंबी आता तयार झालेली आहे. आता हिला आपण समोशामध्ये स्टफ करू. काय सुगंध भारी सुटलाय, वा. तर मित्रांनो हे बघा इथे आपण आता ही कोळंबी घेतलेली आहे आणि इथे ही पट्टी आपण रेडी केलेली आहे. ही समोसा पट्टी आहे, तुम्ही बघू शकता. ही अशी पट्टी भेटते, विकत भेटते ती पट्टी. आणि ती समोसा चिटकवण्यासाठी आपण पाणी घेतलेलं थोडंसं. आता मी तुम्हाला करून दाखवतो समोसे कसे करायचे ते, तर आता बघत राहा. तर मित्रांनो आता आपण समोसे कसे बनवायचे ते बघूया. अशी कोळंबी टाकायची, हा असा इकडे असं आणि इकडे असा फिरवायचा. त्यानंतर परत एकदा घ्यायची, इकडे राहिलेलं असं
हा असा आणि हा आपला समोसा रेडी झाला. हा आपला समोसा रेडी झालेला आहे. क्लोजअप आहे समोसाला क्लोजअप. तर मित्रांनो हे झालेले आहेत आता रेडी समोसे. आपण त्याला काढून येते प्लेटमध्ये. झालेले इथे समोसे आपले रेडी झाले आहेत. समोशाला बघू शकता कसा ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे. आता हे 4 समोसे ते आपण टाकून घेऊ. गॅस स्लो करायचा. स्लो गॅसवरच शिजवायचे कारण फास्ट गॅसवर आपण ते टाकले ना तेलामध्ये तर लाल होतील नुसतेच आणि मग त्याला मजा नाही येणार काहीच. आता बघा हे लाल होते कारण गॅस फास्ट होतं ना जास्त ते हे झालं. तर मित्रांनो आपले प्रॉन्स समोसे रेडी झालेले आहेत. आता आपण टेस्ट करून बघू कसे झालेत ते. तर मित्रांनो आपला इथे प्लेट रेडी. या सर्वही समोसा खायला प्रॉन्स समोसा. तर मित्रांनो या समोसे खायला प्रॉन्स समोसे. तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसे लागतात ते. सॉस सोबत पाहतो. गरम खूप जास्त गरम आहे आणि खूप जास्त टेस्टी झाला. तर नक्की तुम्ही ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण घरी ट्राय केली तर मला इंस्टाग्रामला टॅग करून सांगा की आम्ही पण अशी रेसिपी बनवली ती. इंस्टाग्राम आय डी तुम्हाला इथे दिसेल, इथे कुठेतरी दिसत असेल बघा. तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि इंस्टाग्रामला नक्की टॅग करायला विसरू नका ही रेसिपी. आणि कमेंटमध्ये पण सांगा कशी झाली रेसिपी. मी हे सगळे समोसे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो समोसे तर खूप टेस्टी झाले होते आणि आपण फिश मार्केट पण फिरलो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. सी यू.